नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. ज्या नोटीसबद्दल आपण बोलत होतो की 13 नोटीस नंबर 13, 14 आणि 15 त्यातली आपण 14 नंबरच्या नोटीसबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर 14 नंबरची जी नोटीस आहे त्याच्यामध्ये जी सीटी सेलनी टाकली ऑलरेडी आपण ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे. आणि जी 13 नंबरची नोटीस होती ज्यामध्ये BMS, BHMS, BUMS आयुष कोर्सेसच्यासाठी शेड्यूल होता तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. 14 नंबरचं जे नोटीस आहे यामध्ये शेड्यूल फॉर कॅप्रॉन 1 अँड 2 फॉर फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओ स्पीच लँग्वेज, प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स, नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस फॉर 25-26. म्हणजेच काय, तर जे काही अलाइड कोर्सेस आयुष प्रोग्राम मध्ये आहेत तर त्या कोर्सेस साठीचं जे काही शेड्यूल्स आहेत ते शेड्यूल आपल्याला या नोटीस नंबर 14 मध्ये दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेडिकलला ऍडमिशन घेत असताना जे काही ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये ग्रुप ए हे MBBS BDS साठी आहे, ग्रुप बी हे BMS BHMS BUMS साठी आहे व ग्रुप सी हा अलाइड कोर्सेस साठी असतो. अलाइड कोर्सेसला ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स थोडे कमी आहेत परंतु त्यांना असे अलाइड कोर्सेसला पण ऍडमिशन ते घेऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला ग्रुप सीचं काउन्सिलिंग करावं लागत असते की ऑप्शन फॉर्म फिलिंग करावे लागत असते. ऑलरेडी तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन याच्या आधी केलेलं आहे, आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन मेडिकल सीटी सेलचे चालू झाले होते तर त्याच रजिस्ट्रेशनवर तुम्हाला ग्रुप सीचं ऑप्शन फॉर्म फिलिंग करता येते. म्हणजे असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पहिले रजिस्ट्रेशन केलेले आहेत, जे काही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रोसेस करून ठेवलेली आहे व जी काही मेरिट लिस्ट यापूर्वी पब्लिश झाली होती SML ज्याच्यामध्ये तुम्हाला समजलं त्या SML मध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. परंतु असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी अद्यावत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे व ज्यांना ग्रुप सी मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय म्हणजे या वर्षीच्या सेशनसाठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ग्रुप सी साठी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिजिओथेरपी, BOT, BSLP, BPNO, BNYS अशा प्रकारचे कोर्सेस आहेत. ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेटला हे रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे रजिस्ट्रेशनची फीस भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करता येते आणि तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करावे लागतात 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत. परंतु उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना जो आहे ते 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत काहीच करायचं नाहीये. मात्र 9 तारखेला एक सेपरेट पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर रजिस्टर कॅन्डिडेट जे अलाइड कोर्सेस साठी आहे अशासाठीची 9 तारखेला एक सेपरेट लिस्ट होईल. आता बघा, आपण रजिस्ट्रेशन एकच केलं होतं परंतु MBBS BDS च्या लिस्टमध्ये आपलं जर नाव असेल तर आपण MBBS BDS चं काउन्सिल कॅप प्रोसेसमध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकतो. जर तुमच्या BMS BHMS BUMS ग्रुप बी च्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही तिथे चॉईस फिलिंग करू शकता व ग्रुप सी मध्ये जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं असेल, अलाइड कोर्सेस साठी जर चॉईस फिलिंग करायचं असेल तर 9 तारखेला जी एक सेपरेट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ग्रुप सी मध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला 9 तारखेला जी सेपरेट अलाइड कोर्सेसची मेरिट लिस्ट येणार आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही आहे, की तुमची कॅटेगरी बरोबर आहे की नाही आहे, तुमचे मार्क्स बरोबर आहे की नाही आहे व तुमचा SML किती आहे याच्यानुसार तुम्हाला ग्रुप सी ची चॉईस फिलिंग ही करता येणार आहे. ते तुम्हाला 9 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी डिस्प्ले होणार आहे, पब्लिश होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स म्हणजे काय ऑलरेडी अर्लियर व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या अलाइड कोर्सेसची सीट मॅट्रिक्स ही 11 तारखेला येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकारच्या सीट्स आहेत, कॅटेगरीनुसार किती किती सीट्स कॉलेज वाईज डिस्ट्रीब्यूट आहेत ह्या सगळ्या गोष्टी माहित होणार आहे. 12 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत तुम्हाला मग कॅप राऊंड 1 चं चॉईस फिलिंग करायचं आहे.
आता चॉईस फिलिंग म्हणजे काय, तर बाबा आपल्याला कोणते कोणते कॉलेजेस पाहिजेत आणि त्यांचा सिक्वेन्स कसा ठेवायचा आहे हे तुम्हाला 12 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत आपल्याला समजणार आहे. फिजिओथेरपीसाठी बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे रजिस्टर आहेत उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला. असे विद्यार्थी की ज्यांनी फिजिओथेरपीसाठी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचे पूर्ण चॉईस फिलिंगची लिस्ट, प्रेफरन्स, एक प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट त्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहे उन्नती करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून, व आपण डिस्कस करून ती लिस्ट फायनल करून मगच 12 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत ऑनलाईन त्याला फिलअप करणार आहोत. आणि मग फिलअप केलेला जो तुमचा चॉईस आहे त्याचा रिझल्ट हा आपल्याला 16 तारखेला त्याची ज्यावेळेस डिक्लेरेशन ऑफ कॅपराऊंड 1 सिलेक्शन लिस्ट येणार आहे त्यावेळेस 16 तारखेला समजणार आहे. मग 16 तारखेला तुमची सिलेक्शन लिस्ट आल्याच्या नंतर 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला फिजिकली जॉईनिंगला त्या त्या कॉलेजला जायचं आहे. जात असताना काय काय घेऊन जायचं याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये टाकले आहेत, परंतु तुम्हाला सर्व तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या कॉलेजला त्यांच्या वेबसाईटला जाऊन तिथे तुम्हाला त्यांची डॉक्युमेंटची लिस्ट बघायची आहे. तिथल्या कॉन्टॅक्ट पर्सनचा नंबर घेऊन त्यांना फोन करून त्यांना फीस बद्दलच्या सगळ्या गोष्टी तुमच्या कॅटेगरीनुसार विचारून घ्यायच्या आहेत व त्या सर्व गोष्टी घेऊन तुम्ही 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत फिजिकली जॉईनिंगसाठी त्या कॉलेजला जाऊ शकता. आता तिथे गेल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज आवडलंय आणि तिथेच ऍडमिशन घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिलअप करून देऊन तुमची ऍडमिशन ही फ्रीज करायची आहे. एक वेळा का तुम्ही ऍडमिशन फ्रीज केली तर फर्दर कॅप प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व नसणार आहात, त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात. परंतु असे विद्यार्थी की ज्यांना जे कॉलेज लागलेलं आहे ते पण हातात ठेवायचं आहे आणि फर्दर प्रोसेसमध्ये पण जायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी तिथे गेल्याच्या नंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिलिंग करून द्यायचा नाही आहे व त्यांना सांगायचं आहे की आम्हाला अपग्रेडला जायचं आहे किंवा बेटरमेंटला जायचं आहे. ओके, जर तुम्ही त्यांना अपग्रेड किंवा बेटरमेंट त्यांच्याकडनं करून घेतलं तर मग मात्र तुम्ही कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 व सबसिक्वेंट राऊंड जे काही स्टे वॅकन्सी राऊंड पुढे याच्या पुढे होतील त्यासाठी इलिजिबल राहणार आहात. ओके, तर त्याच्यानंतर मग कॅपराऊंड 2 ची सीट मॅट्रिक्स म्हणजे ज्या ज्या काही सीट्स व्हॅकंट असतील त्याचं 1 तारखेला 1/10 पब्लिश होणार आहे. कॅपराऊंड 2 साठीचं ऑप्शन फॉर्म फिलिंग ही 2 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत तुम्हाला करता येणार आहे, 2/10 ते 4/10. त्याच्यानंतर कॅपराऊंड 2 ची सिलेक्शन लिस्ट ही 6 तारखेला येणार आहे, 6/10 व 7 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत तुम्हाला सेकंड राऊंड साठीचं रिपोर्टिंग करता येणार आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची नसेल तर तुम्ही अपग्रेड किंवा बेटरमेंटला जाऊ शकता की ज्याच्यामुळे तुम्ही कॅपराऊंड 3 चा पण ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकता. तर अशा पद्धतीने ही ग्रुप सी साठीचं ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि डिटेल्स शेड्यूल आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अडचणी असतील, डाऊट असतील, काही तुमचे क्युरीज असतील तर तुम्ही केव्हा पण उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.